स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले काही वेळापूर्वी आपण पाहिलं होतं की पनवेलला जाणारी ट्रेन ही थांबवून ठेवण्यात आलेली होती आणि त्यामुळे वडाळा रेल्वे स्टेशनामध्ये प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झालाय। दुपारी 1 वाजताची म्हणजे साधारण 20 मिनिटांपूर्वीची ही वडाळा रेल्वे स्टेशन मधली चित्रे आहेत। त्या ठिकाणी सुरू आहेत। महानगरपालिकेचे तुम्ही कर्मचारी आहे साहेब कशा पद्धतीने मदत करताय तुम्ही? सर ॲक्च्युली VMC थ्रू मदत आहे। इथे स्थानिक लोकांना आहे ना, स्थानिक लोकांना महापालिकेमार्फत पाण्याच्या बॉटल आणि पार्लेजी बिस्किटचे पुडे तात्पुरती अल्प आहार म्हणून आपण देतोय। सकाळपासून ही अडकलेली मंडळी आहेत लोक आणि त्यामुळे त्यांना पाण्याचं बॉटल्स असतील बिस्किट्स असतील हे देण्याचं काम आता पालिकेच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या वतीने देखील एक मदत कक्ष या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि मदत कक्षाच्या माध्यमातून 2 अधिकारी या ठिकाणी बसवलेत आणि त्यांच्या वतीने माहिती दिली जाते। कशा पद्धतीने सर तुम्ही लोकांना मदत करताय? आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की लोकांना जाऊन मदत करायची आहे। हेल्प डेस्क आम्ही लावलेलं आहे। तर आता इथे ज्या सूचना आम्हाला मिळत आहेत आमच्या कंट्रोलकडनं त्या सूचना आम्ही प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अप आणि डाऊन मार्गावरची दोन्ही वाहतूक बंद होती, आत्ताची काय परिस्थिती? बंद नव्हती म्हणजे अशी स्लो 20-30 म्हणजे सूचनेनुसार एक बँड्रा गाडी चालू करण्यात आलेली आहे। साधारणतः त्या लाईनवरचं जर पाणी कमी होते, रेल्वेचे प्रयत्न आहेत प्रशासनाचे की जिकडे लाईनच्या खाली पाणी जाते ती लाईन चालू करण्याचा प्रयत्न आहे। हार्बरची काय परिस्थिती? हार्बरची सध्या तरी असं सांगण्यात आलेलं आहे की बंद आहेत। CST ला जाणाऱ्या किंवा पनवेलला जाणाऱ्या दोन्ही मार्गावरची गाड्या बंद आहेत। आता एक बँड्रा गाडी जस्ट 5 मिनिटं आधी निघालेली आहे। दुसरी गाडी अनाउन्समेंट होते गोरेगाव लागलेली आहे, ती पण सोडण्याचा प्रयत्न चालू आहे। पाणी जसं चालू होतं वाशी ते पनवेल ही गाडी चालू आहे साधारण। वाशी ते पनवेल वाहतूक सुरू आहे, मात्र तिथून पुढची CST ला जाणारी वाहतूक ही पूर्णपणे अजूनही येणारी आणि जाणारी वाहतूक बंद आहे। मात्र बँड्रासाठी नुकतीच काही वेळापूर्वी एक ट्रेन गेलेली आहे। गोरेगावसाठी देखील एक ट्रेन आता या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। गर्दी प्रचंड प्रमाणामध्ये वडाळा स्टेशनवर आहे आणि लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय, परंतु पालिका प्रशासनाच्या वतीनं लोकांना बिस्किट्स दिले जात आहेत, पाण्याची बॉटल्स दिली जाते आहेत आणि एक दिलासा देण्याचा प्रयत्न या वतीनं होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। तर मुंबईतल्या या सगळ्या पावसासंदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। पाहत रहा ABP माझा।